मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर शिवाजी कुचे, सायकोलॉजिस्ट. नागपूरला प्रतापनगरला माझं काउन्सिलिंग सेंटर आहे. मित्रांनो, आपण खरंच सुंदर रिस्पॉन्स दिला मला पॉझिटिव्हनेसवर. आणि खरंच हा एक फार मोठा इश्यूज आहे पॉझिटिव्हनेस रिलेशन्समधला पॉझिटिव्हनेस आपण जर बघितला तर आपण आपल्याला पूर्ण डिपेंड्स त्याच्यावर राहतो की आज त्याने फोन नाही उचलला, आज तो माझ्यासोबत व्यवस्थित बोलला नाही, आज मला त्याने गुड नाईट नाही म्हटलं, आज गुड मॉर्निंग नाही म्हटलं. मित्रांनो, हे सगळे मानसिक आजार आहे. मी कालही सांगितलं, तुम्हाला आजही सांगतोय की हे सगळे मानसिक आजार आहे. त्यानं जर तुम्हाला गुड मॉर्निंग नाही म्हटलं तर काही सूर्य उगवणार नाही असं नाही आहे. त्याने जर गुड नाईट नाही म्हटलं तर रात्र होणारच नाही असं नाही आहे. पण आपण कोणाला डिपेंड्स राहणं, आपलं रिमोट कंट्रोल कोणाच्या तरी हातात देणं, हा खरंच एक आजार है. जितने जल्दी आपको पता चले कि आप जिंदगी में अकेले हो उतना अच्छा है. थोडं कडू आहे, समजायला कठीण आहे, पण शेवटी माणूस एकटा येतो, एकटा जातो. कितीही प्रिय माणसाचा मृत्यू झाला तरी 8 दिवस, 10 दिवस, 1 महिना, 2 महिने त्यानंतर सगळं सुरळीत चालतं. मी एक जातक स्मरण नावाचं एक ध्यान मी ओशोंच्या आश्रमात शिकलो होतो, ज्यामध्ये एक सुंदर ध्यान होतं की तुम्ही तुमच्या घरी जाता आणि घरी गेल्यानंतर तुम्हाला फार गर्दी दिसते. तुम्हाला अचानक वाटते की माझ्या घरी एवढी गर्दी कशी झाली. मग तुम्ही पुढं जाता, सगळे तुमचे नातेवाईक, तुमच्या फार जवळचे लोक, अतिशय जवळचे लोक आक्रोश करताना दिसतात, रडताना दिसतात. तुम्हाला प्रश्न पडते की माझ्या घरी माझी आई, माझी बायको, माझी बहीण, माझी वहिनी हे सगळे का रडत आहे, आणि त्याचं फार दुःख वाटतं की काय झालं. तर घरात एका जागेवर असा एखादा व्यक्ती झोपल्यासारखा दिसतो आणि त्याला पूर्ण चादर त्याला ओढली असतं, आणि तुम्ही ते जाता आणि ती चादर ओढता तर तुम्ही असता. तुम्हाला असं वाटतं मी मेलो, आणि हे सगळे आक्रोश करत आहे. सगळे मित्र चांगल्या चांगल्या गोष्टी करते, चांगला होता, खूप छान होता. असं करता करता इमॅजिन करावं लागतं की तुम्हाला सगळे उचलत आहे आणि त्यावेळेस फॅमिली फार आक्रोश करत आहे, उचलून तुम्हाला स्मशानावर घेऊन जात आहे आणि मग फार आक्रोश करत आहे. तुम्हाला जाळल्या जात आहे, तुमचा मुलगा तुम्हाला जाळत आहे. जाळताना पूर्ण तुम्ही दृश्य पाहायचं. घरी आल्यानंतर सगळे मग रडत आहे, पण तेवढे रडत नाहीये जेवढे आधी रडायचे. मग कोणीतरी म्हणतंय की जेवण करून घ्या, तर मग थोडंसं संध्याकाळची वेळ असते, सगळेजण खिचडी करतात, भात करतात, कारण त्या दिवशी पोळ्या भाजी असं कोणाची इच्छा होत नाही करायला. आणि तो एक रिच्युअल्स पण असतं की ज्या घरात मृत्यू झाला त्या घरात कोणी म्हणणार नाही की आज भाजी खराब झाली, आज कढी करायची होती, असं कोणी म्हणणार नाही. तर मग सगळे ते जेवायला येतं. त्या दिवशी खिचडी करतात, मग त्याच्यात कोणी मिरचे मागत नाही, ते तेल जे दिलं ते खाऊन घेतात. मग आज थोडंसं रड येतो, पण एवढा नाही आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे उठतात, छान बोलतात. कोणी भेटायला आलं तर पुन्हा रड येतं, पण एवढं नाही आहे जेवढा येतं. असं करता करता 10-12 दिवसानंतर सगळेजण छान सुरू होऊन जातं. तेरवीचा कार्यक्रम होतो. तेरवीत अचानक आठवण येतात, मग अजूनही रडणं सुरू करते, असे होते, तसं होतं, छान होतं, ते झालं. असं करता करता त्याची ती ग्रॅव्हिटी कमी होतं. आणि मग तिथनं 1-2 महिन्यानंतर तुमचा फोटो लटकवला राहतो भिंतीवर. त्याच सिरियल्स, तसंच छान जेवण, तसेच मुलांचं वागणं, तसं सगळं सुरळीत होऊन जातं. याच्यामधून ह्या ध्यानातून काय असतं की तुमची जी अटॅचमेंट आहे, अटॅचमेंट विथ डिअटॅचमेंट, तुम्हाला जेवढ्या लवकर समजेल की मैं अकेला आया अकेले जा रहा हूं, कोणीच कोणाचं येत नसतं. पॉझिटिव्हनेस हा रोग आहे, कोणीच तुमच्या कामात पडणार नाही. तेरे मेरे सपने एक नंबरचा जोक आहे. पहिले मेरे सपने, बाद में तेरे सपने. अरे तुम्ही स्वतःच खुश नसाल, तुम्ही स्वतःच आनंदात नसाल, तुम्हाला नेहमी जर सांगावं लागत असेल की मी तुझ्यामुळे हे केलं, तुझ्यामुळे मी असं सोडलं, तुझ्यामुळे हे केलं, कोण सांगितलं होतं करायला?
मग त्याचा यातना होतात, त्याच्या पीडा होतात, रात्रभर त्रास होते की, आणि मग आपण जागी असतो, मग पुढचा व्यक्ती जर झोपला त्याचाही राग येतो की मी फ्रस्ट्रेशन मध्ये आहे, मी जागी आहे, तर तू सुद्धा जागी असला पाहिजे, मला जो त्रास होतो तो त्रास तुला सुद्धा झाला पाहिजे. हा सुद्धा एक पीडा आहे, ही सुद्धा यातना आहे. यामुळे काय, मी आधीच सांगितलं होतं की जेवढं एकटं राहण्याचा प्रयत्न करा तेवढं करा. मग एकलकोंडा बनायचं आहे का नाही, मित्रांसोबत जा, मूवीज पहा, पार्टी करा, कॉफी शॉपला जा, पण मित्र नसला तरी तुमचं ते जाणं चालूच राहिलं पाहिजे. आनंद, एखादा मित्र जर भेटत असेल त्याच्यासोबत आनंद म्हणा, कॉफी प्या, पण एकटं आहे व मला तर मग मित्रच पाहिजे, हा एक रोग आहे. मला कोणीतरी पाहिजेच, मला कोणीतरी हवंच, मला जर कोणी नसलं तर ते चांगलंच वाटत नाही. असे श्रीमंत लोक आहे माझ्याकडे, करोडो रुपयाची त्यांची प्रॉपर्टी आहे, रात्रभर झोप नाही लागत, आपल्याला फोन करते, काय सर कसे आहेत, थोडंसं बोला ना सर, भीक मागते, 10 मिनिटाची भीक मागते, सर बोला ना. दारू पाजायला तयार असते, कोणी बसायलाही तयार नसते त्यांच्याकडे. एकलपणा आलाय, कारण ते आनंदच घेत नाही, त्यांना कोणीतरी हवं असतं, कोणीतरी पाहिजे बोलायला, कोणीतरी. मी कालही सांगितलं की एक काठी, तुम्हाला काठीची गरज आहे. अपंगत्व स्वीकारलाय तुम्ही, स्वतःच्या मस्तीत राहून तर पहा, स्वतःचा फायदा घेऊन पहा. काही दिवस मोबाईल, फक्त अर्धा 1 घंट्यासाठी मोबाईल दूर ठेवा आणि एकटं बसून पहा, एकटं पाणी पिऊन पहा. पाणी पिण्याचा खूप आनंद आहे, पाणी पिणं, अरे पाणी पिण्यात किती आनंद आहे, हे एक मेडिटेशनच आहे. आपण पाणी गिळकतो, जेवण असं ठोचतो, जेवण कुठं करतो, शांततेनं पाणी जरी पिलं ना तर त्याच्यातही आनंद आहे. पण तो अवेअरनेस येण्यासाठी एकटं राहण्याचं धाडस करावं लागते. आणि माझा आनंद, आज मला हॅपी राहायचं ना, मी ठरवल, लोक काय ठरवल मला हॅपी ठेवायचं म्हणून. लोकांनी म्हणजे आज तर एवढी कंडिशन्स खराब आहे आपली की आपण आनंदी राहायचं तर दुःखी राहायचं लोक डिसाईड करतात, आपण नाही. म्हणजे लोकांनी थोडी स्तुती केली तर बरं, 4 लोकांना सांगत फिरू, हा असा बोलला, हा असा बोलला, हा असा बोलला, आणि तेच निगेटिव्ह बोललं तर 4 लोकांना सांगत फिरू, असा वागला, असा वागला, असा वागला. आनंदी राहण्यासाठी तुमचा आनंद हा आतमधून येतो, तो बाहेरून येत नाही. तो तुम्हाला कुठल्याच पार्टीमधून येणार नाही, कुठल्याच रिलेशन्समधून कोणालाच येणार नाही. हा, प्रथमता येतो, तो हनीमून पिरियड्स असतो, तो सुरुवातीला फार छान वाटतो, नंतर ब्रेकअप झाल्यानंतर तो फार वेदनादायी बनतो, तो फार पीडादायक बनतो. आमच्याकडे लोक येतात, रडतात, त्याचे मेसेज दाखवतात, चल हा इथं गेलो का असं फिलिंग येते, तिथं गेलो का तसं फिलिंग्स येतो. तुम्ही हिप्नोटाईज झाले. याचा अर्थ तुम्ही प्रेम करायचं नाही का? करायचं नाही, पण पोझिशन इज अ डिसीज. तुम्ही रिलेशन्स मध्ये असतानाही मी एकटाचा हा भाव असला पाहिजे, हा आहे, याच्यासोबत आपण प्रेम करत आहे, टाइम स्पेंड करत आहे, इथपर्यंत ठीक आहे. पण अंदरून कंटिन्यू 24 तास आपण एकटा आहोत, हा भाव जर असेल तर मेडिटेशन इन मार्केट प्लेस, तुम्हाला त्रास होणार नाही, तुम्हाला वेदना होणार नाही. आणि काय आहे, तुम्हाला काय वाटतं हे चांगलं आहे, रात्र रडणं, त्याचा पूर्ण व्हॉट्सअपवर पाहणं, आला काय याचा मेसेज, गेला काय त्याचा मेसेज, पाहिला असेल का यानं मेसेज केला नसेल, हा रोग आहे. मागच्या जन्माचं तुमचं पाप असेल की तुम्हाला अशी लाईफ भोगायला भेटून राहिले. काय याच्यात सुख आहे, याच्यात किती पीडादायक आहे. सगळ्यात जास्त मजा आहे अकेले राहणे, आनंद. मस्त एकटं फिरून पहा, बाईक चालून पहा, चक्कर मारून पहा, कारनं एक राऊंड मारून पहा, एखादी ट्रिप एकटं करून पहा. थोडंसं काही दिवस डिफिकल्ट जाईल, पण त्यानंतर जी मजा सुरू होईल ना एकटं राहण्याची, अकेलेपन में जो मजा आहे वो अलग आहे, त्याची मजा वेगळीच आहे. मी तुम्हाला सांगितलं, तेरे मेरे सपने नाही, पहिले मेरे सपने बाद में तेरे सपने. पहिले स्वतःसाठी जगा, स्वतःला काय आवडतं, स्वतःला काय कसं जगायचं हे पहा, स्वतःच्या फिलिंग्स पहा, आणि पॉझिटिव्ह राहायचं काहीच कारण नाही. आणि तर माझ्या तर अशा काही क्लायंट आहे, ते 50व्या वर्षी प्रेमात पडतात. पडा, काही प्रॉब्लेम नाही, माझं काही त्याच्याबद्दल मी काही जजमेंटल नाही आहे, करायलाच पाहिजे नाही करायला पाहिजे. पण त्यांना 50व्या वर्षी सर फोन नाही आला, मला अस्थिर होते. काय मॅच्युरिटी वाढली तुझी, काय अंडरस्टँडिंग वाढली? मग आपल्या 50व्या वर्षाचा आयुष्याचा फायदा काय? आपली मॅच्युरिटी कुठे गेली? हा चला, हे 10वीच्या 12वीच्या मुलांना असा अस्थिरता होत असेल तर ठीक आहे, पण या वयात
आणि कुठे मॅच्युरिटी गेली, या वयात तुम्हाला प्रेम मागण्याची, भीक मागण्याची गरज का पडतं? तर लहान मुलांचंही ऍक्च्युली ते ठीक नाहीये, तो रोगच आहे. काही लोक फार प्रॅक्टिकली जगतात, आनंदाने जगतात, काही लोक इमोशनली जगून आपलं पूर्ण आयुष्य खराब करून टाकतात. त्यामुळं पॉझिटिव्हनेसच्या दूर राहा, थोडी थोडी प्रॅक्टिस सुरू करा. समजा चहा प्यायला जायचं असेल तर कोणी नसलं तरी चालेल, एखाद्या वेळेस मूवीज एकटं बघून बघा. आयुष्यात कधी तुम्ही एकट्यानं मूवीज पाहिला नसेल तर जा पाहायला. एखाद्या वेळेस लंच करायला, डिनर करायला एकटे जाऊन पहा, आनंदाने जेवण करू पहा. आधीच थोडंसं डिफिकल्ट वाटेल, पण काही दिवसानंतर छान वाटणं सुरू होईल. मित्रांनो, माझे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर हे शेअर करा, याच्यावर थोडं विचार करा. कडू जरी बोलत असेल पण ते सत्य आहे, आणि हे तुम्हालाही माहिती आहे की हे सत्य आहे. पण सत्य पाहण्याची हिंमत करण्याचा प्रयत्न आपण करत नाही, तो प्रयत्न करा. धन्यवाद.